प्रश्न क्रमांक पहिला आहे, रक्तवाहिन्यांचे जाडे असलेले रंगीत पटलास काय म्हणतात? दृष्टिपटल, रंजित पटल, पारपटल की श्वेतपटल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रंजित पटल. प्रश्न दुसरा, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 शिरा. धमन्या म्हणजे काय? तर हृदयाकडून शरीराकडे रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? तर संत्री या फळामध्ये खालीलपैकी जीवनसत्व क म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे विपुल प्रमाणात असते. प्रश्न चौथा, केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले? तर केंद्र सरकारने 2005 साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. प्रश्न पाचवा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती म्हणजे आपली तुळस हे होय. भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर भारताच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती या तिघांचा पण समावेश होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व आपली उत्तर. प्रश्न सातवा, सॅनिटायझर टनेल स्थापित करणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते? तर सॅनिटायझर टनेल स्थापित करणारे पहिले रेल्वे स्टेशन हे अहमदाबाद रेल्वे स्टेशन आहे. प्रश्न सातवा, कोणत्या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केली? तर खालीलपैकी केरळ राज्य सरकारने सगळ्यात पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केली. प्रश्न नववा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर पद्मभूषण हा देशातील 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मध्यरात्री सूर्य चमकणारा देश खालीलपैकी कोणता आहे? तर मध्यरात्रीचा सूर्य असणारा देश नॉर्वे हा देश आहे. जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यांच्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? तर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यांच्यावर गॅमा किरण यांचा मारा केला जातो. प्रश्न 12, बाईल ज्यूस कोठे निर्माण होते? तर बाईल ज्यूस खालीलपैकी यकृत म्हणजे लिव्हर मध्ये तयार होत असते. तर बाईल ज्यूस हे पचनाशी संबंधित आहे, पचन संस्थेशी. लिव्हर ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. सर्वात मोठी ग्रंथी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राज्याने हार्टबीट विधेयकाला मंजुरी दिली? तर खालीलपैकी संयुक्त राज्य अमेरिका याने हार्टबीट विधेयकाला मंजुरी दिली. वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. वनस्पती पाणी म्हणजे H2O आणि कार्बन डायऑक्साईड CO2 यांचा वापर करून कोणाच्या सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत काय तयार करतात? कार्बोहायड्रेट तयार करतात म्हणजे ग्लुकोज C6H12O6 प्लस ऑक्सिजन तिथून बाहेर पडतो. राज्यघटनेने कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर खालीलपैकी 51 कलम हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्य. प्रश्न 17, कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात झाली आहे? तर खालीलपैकी तामिळनाडू या राज्यामध्ये मोदी किचनची सुरुवात झालेली आहे. रसायनांचा राजा असे कोणत्या रसायनास म्हटले जाते?
तर रसायनांच्या राज्यास खालीलपैकी सल्फ्युरिक ॲसिड यांना म्हटले जाते. याचा फॉर्म्युला काय? H2SO4. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे वापरले जाते. बॅरोमीटर कशासाठी वापरले जाते? हवेचा दाब साठी बॅरोमीटर. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. 20वा प्रश्न आहे, आहारात लोह खनिजांचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर आहारात लोह खनिजाचे, लोह म्हणजे Fe, याचा आहारात कमी प्रमाणात असले तर ॲनिमिया हा आजार होतो. कोणते मंत्रालय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष देते? तर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष देत असते. कोणत्या देशाच्या वतीने ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली? तर खालीलपैकी चीन या देशाच्या वतीने ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली. खालीलपैकी कोणती व्यक्ती लिंगायत धर्माचे संस्थापक होते? तर बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक होते. कोणत्या व्यक्तीला 2021 वर्ल्ड फूड प्राइज हा पुरस्कार देण्यात आला होता? तर खालीलपैकी शकुंतला हरकसिंग यांना हा देण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या देशाकडे आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणाली आहे? तर खालीलपैकी इस्रायल या देशाकडे आयर्न डोम ही संरक्षण प्रणाली आहे. कोणत्या मंत्रालयाच्या वतीने उभरते तिसरे फंड तयार करण्यात आले? तर खालीलपैकी वित्त मंत्रालयाच्या वतीने उभरते तिसरे फंड हे तयार करण्यात आले. कोणत्या ठिकाणी जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी पुनर्वापरायोग्य राष्ट्रीय जीन बँक उघडण्यात आली? तर खालीलपैकी नवी दिल्ली येथे जीन बँक उघडण्यात आलेली आहे. कोणत्या वर्षापर्यंत भारताला ऊर्जा स्वतंत्र करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे? तर 2047 पर्यंत भारताला ऊर्जा स्वतंत्र करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती आदिवासी समुदाय वांचू सण साजरा करतो? तर कोणता आदिवासी समुदाय वांचू सण साजरा करतो? खालीलपैकी तिवा जमात हा वांचू सण साजरा करत असतो. कोणत्या दिवशी जागतिक श्रेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येतो? तर खालीलपैकी 21 ऑगस्ट ह्या दिवशी जागतिक श्रेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? तर खालीलपैकी डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट होय. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आफ्रिका या खंडामध्ये हिऱ्याच्या खाणी विपुल प्रमाणात आढळतात. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर खालीलपैकी नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आशिया खंडात कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर आशिया खंडामध्ये रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने पहिले
वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले. आखरी शेवटचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर माहितीचा अधिकार 2005 साली अस्तित्वात आला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.